और विनोद नाइक, ये दोनों भाई, और हमारे प्यारे स्कोरर विशाल नाइक। यस, आई लाइक फैमिली नाइक। तीन ओवर का मैच ज्ञानेश्वर चिकने जानते हैं कि यहां पर 3 ओवर में कम से कम 35-40 तक तो पहुंचना होगा। पावर प्ले नहीं, लेकिन यहां पर जिस तरीके से वो मुआवजा कर रहे हैं, मुझे पूरी उम्मीद है कि डट कर खेलेंगे। ये मुकाबला कड़ा होगा, मुकाबला बड़ा होगा। गणेश जो भी बहुत नफी तुल्य बल्लेबाजी करते हैं और शायद इसीलिए वडूनगर टीम ने सलामी के रूप में ये दोनों बल्लेबाजों को भेजा है। गेंदबाज राकेश, बल्लेबाज ज्ञानेश्वर और गणेश, जबकि अंपायरिंग का काम करेंगे बहुत पिछले 20-25 साल के जिनके पास अनुभव है, हमारे विक्रम नाइक। विक्रम सर के नाम बहुत सारे विक्रम हैं। कबड्डी हो, कोई मैराथन हो या क्रिकेट हो, हर जगह पर नाइक परिवार। मेरे साथी राइटर विशाल नाइक, वो भी बहुत बढ़िया राइटिंग का काम करते हैं। जबकि देखते हैं यहां पर राकेश गेंदबाजी का भार संभालने के लिए तैयार, और यहां पर बल्ले का अंदरूनी हिस्सा नहीं लेकिन ऊंचाई ऊपरी हिस्सा लगा और सीधे विकेट कीपर के दस्तानों में। कोई भी खाता नहीं खोला, ना अपना, ना अपने खुद का, ना अपने टीम का। दिन है मंगलवार, वेहर गांव की माता एकवीरा माता का वार। फिर से एक बार गेंदबाज तैयार, राकेश हल्के हाथ से बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। एक रन निकाला जबकि एक रन चुराया। 1+1 इज इक्वल टू 2। 2 गेंदों में अभी तक 2 रन बने हैं, 1 विकेट के नुकसान पर। गणेश के हल्के हाथ से बहुत बढ़िया 2 रन निकाले गए। फिर से एक बार यहां पर गेंदबाज तैयार, राकेश। अब तक डाली गई गेंदों 2, शनिवार ने 2 रन निकाले हैं। और यहां पर फिर से एक बार हल्के हाथ से बल्ला घुमाया था, 1 से बढ़कर कुछ नहीं। शनिवार के खाते अभी तक 3 रन स्कोर, टीम का स्कोर भी बना है 3 रन। 1 विकेट का पतन जरूर हुआ है। एक बड़ी मछली ज्ञानेश्वर चिकने के रूप में गांव देवी काटे की जाल में राकेश गेंदबाज, हरफन मौला गेंदबाज है। अब यहां पर सामना करेंगे गणेश। वैसे तो आज का दिन भी श्री गणेश गणपति बाप्पा का दिन है, मंगलवार। बजरंग, और यहां पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई पहला रन तेजी से, दूसरी रन निकालने की कोशिश करेंगे लेकिन बहुत कुछ इधर उधर हुआ, ना इधर ना उधर, आखिर गेंद जाएगी किधर। 2 रन थे तो नहीं लेकिन निकाले गए। रन बना है 5 रन। बजरंग ने भी अपना व्यक्तिगत खाता ओपन किया है, जबकि स्कोर बना है टीम का 5 रन। बड़े हिट लगाने की कोशिश नहीं कर रहे। हमने देखा पहले गेंद पर ज्ञानेश्वर चिकने, जिनके बल्ले का ऊपरी हिस्सा सीधे विकेट कीपर के दस्तानों में। फिर से गेंदबाज तैयार, राकेश तैयार। और यहां पर एक आसान सी गेंद लग रही थी,
ऑफ स्टंप पर गेंद आई थी लेकिन ठीक से बल्ले पर आई नहीं, डॉट गेंद। विकेट कीपर देख रहे हैं कि 11 बूंदों की मानो रंगोली निकाल रहे हैं, और यहां पर अगर होशियारी से खेलते तो जरूर वाइड गेंद होती, लेकिन यहां पर स्फूर्तिले विकेट कीपर, और एक विकेट का पतन वडूनगर टीम के लिए। दूसरा एक अच्छा क्रिकेट देखने के लिए मिलता हुआ। अब नए बल्लेबाज पप्पिया, जिस तरीके से शुरुआत होनी चाहिए थी उतनी शुरुआत अच्छी हुई तो नहीं, लेकिन एक ओवर के समाप्ति के बाद जय गावदेव वडूनगर टीम का स्कोर बना है 6 रन 2 विकेट के नुकसान पर। फिलहाल मैदान में बजरंग और पप्पिया, शनिवार और पप्पिया। देखते हैं शनिवार फिर से सामना करेंगे नए गेंदबाज महेश। और यहां पर बहुत कुछ घट रहा है, और विक्रम नाइक की उंगली सीधी आसमान में। जी हां, थैंक यू डीजे। यही वो वडूनगर टीम है कि जिन्होंने बहुत बार जय बजरंग गोरसे बी टीम को भी बहुत बार परास्त किया है, लेकिन आज कुछ बॉडी लैंग्वेज उतनी पॉजिटिव नहीं लग रही। अंग्रेजी में कहा जाता है वेल बिगेन इज हाफ डन। अच्छी शुरुआत आपको अच्छा परिणाम देती है। ज्ञानेश्वर चिकने जी, आप पहले गेंद पर धाराशायी हुए। गेंदबाज फिर से तैयार, महेश, और यहां पर कहीं पे निगाह कहीं पे निशाना, जाना था नागपुर, बल्ला गया कानपुर, एक भी रन नहीं। महेश बहुत अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज के चहल कदमी पर उनकी निगाहें हैं, और शायद उसी का खामियाजा बल्लेबाज असफल होते हुए फिर से गेंदबाज तैयार। और एक फ्लैट गेंद, बहुत अच्छी गेंद, वही टप्पा वही दिशा। शायद वडूनगर टीम थोड़ी सी बैकफुट पर दिखाई देती है, लेकिन कुछ भी हो सकता है आने वाले दिनों में, आने वाले समय में, आने वाले गेंदों में। अगर कोई 2 बड़े हिट लगते हैं, क्योंकि वडूनगर टीम जानती है कि हमारी गेंदबाजी इतनी पावरफुल है कि अगर हम 25 तक भी पहुंचते हैं तो भी काटाई टीम के लिए एक चैलेंज दे सकते हैं। और यहां पर शायद मेरी सुनी और बदल दी कहानी। बहुत बढ़िया छक्का, थैंक यू डीजे। माजी सरपंच सुनील अंकुश भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। साहेब, आपण स्टेजवर येऊन बसायचं, आपलं मनापासून स्वागत। भोईर हे खरंच खूप मोठं नाव आहे। सुनीलजी भोईर, आपलं अगदी अंतर मनापासून स्वागत आहे आपलं। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय महेश। मागच्या चेंडूवर एक अफलातून षटकार पाहिला, या चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय। आणि या ठिकाणी शायद मेरे कमेंट्री को सीरियस ले रहे हैं। पिछले 2 गेंदों पर बहुत बड़े हिट, 2 छक्के, गेंदबाज देखते रह गए हक्के बक्के। शायद इनाम मिलेंगे पक्के, इतने बेहतरीन छक्के।
हेलो दोस्तों, क्रिकेट को अनिश्चितताओं का गेम क्यों कहा जाता है? 9 गेंदों में रन थे 6 और अभी 11 गेंदों में रन है 18। 1.5 डजन रन। वाह, ठंडी का सीजन और रन बने 1.5 डजन। बहुत बढ़िया। हर साल संदेश वखारे उनके माध्यम से क्रिकेट का महासंग्राम होता है और मैं पूरे भिनार वासियों को बताना चाहूंगा कि संदेश वखारे मानो हमारे गांव के कोहिनूर हीरे हैं। हर जगह पर अपनी छाप छोड़ देते हैं। और हैट्रिक की छक्कों की हैट्रिक लगाने की कोशिश जरूर करेंगे। और पप्पिया के बल्ले से पिछले 2 गेंदों में 2 छक्के। देखते हैट्रिक होगी या नहीं। और यहां पर मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाते हुए पहले रन तेजी से, दूसरे रन निकालने की कोशिश। अगर रिस्क लेते तो हो सकता है कुछ गड़बड़ी हो जाती। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और रन बने हैं 19 रन 2 विकेट के नुकसान पर। तीन विकेटों का पतन हुआ है, माफ कीजिएगा। अभी मैच मैंने जैसा कि कहा था कि अगर रन 25-30 के बीच में भी बनते हैं तो मैच अंतिम तक जाएगा। और यहां पर इस इनिंग की खुद की पहली टीम की आखिरी ओवर लेकर गेंदबाज सुभाष, एक बहुत अच्छे गेंदबाज, उनके सामने उतने या हरफन मौला बल्लेबाज। पप्या देखते हैं। और यहां पर अच्छी गेंद, वाओ बहुत बढ़िया। बॉल टप्पा खाकर थोड़ी सी अंदर आई, बल्लेबाज को चकमा। हर दिन आइतवार नहीं होता, हर त्योहार दिवाली नहीं होती, हर गेंद पर हम छक्का नहीं मार सकते दोस्तों। गेंदबाज जानता है बल्लेबाज के चहल कदमी को, बारीकी से परखता है। फिर से गेंदबाज तैयार, सुभाष। वाओ, और हेलो, इस गेंद पर 2 रन। एक आसान सा कैच था। शायद शायद सूरज की किरणों ने कुछ तो गड़बड़ी की। स्कोर बना है 21 रन। 21वीं सदी चल रही है, 21 रन बने हैं। और जिस तरीके से यहां पर बल्लेबाज की रनिंग बिटवीन द विकेट, बहुत बढ़िया। पप्या बहुत हाइटेड बल्लेबाज। 2 छक्कों ने इस मैच का रुख बदल दिया है। अब जाकर ज्ञानेश्वर चिकने जी के चेहरे पर थोड़ा सा संतुष्टि का भाव दिखाई देता हुआ, क्योंकि वो जानते हैं कि अगर मैच हार जाते तो शायद मेरे पहले गेंद की बात जरूर होती, लेकिन जो बीत गई सो बात गई। फिर से बल्लेबाज तैयार। रन बने हैं 23 रन। और यहां पर वाव कैच, बहुत बढ़िया कैच।
पुढचा चेंडू सुभाष यांचा और एक अच्छी गेंद सुभाष जानते हैं बहुत रुक कर गेंदबाजी करते हैं। न्यू पोटी प्लस संघटनेचे विद्यमान सचिव सन्माननीय धर्मेंद्रजी तांगडे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढच्या मॅचसाठी संदेश वखारे यांना देखील कॉम्प्लिमेंट दिलेला आहेत। बेस्ट विशेष आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धर्मेंद्र तांगडे। आणि अतिशय सुंदर चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा सामना समाप्त होतोय वडूनगर संघ। आणि या 3 षटकात वडूनगर संघाची धावसंख्या होते 25 काम 25। थँक्यू कॉमेंट्री बॉक्स। आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत। कानई पाये टीम संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि जय बजरंग भिना टीम संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं। आपण टॉस करणार पाहुण्यांच्या शुभ असते। श्री अंकुश भोईर माजी सरपंच यांच्या शुभ असते पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत या मुख्य टॉस बॉक्स मध्ये। नक्कीच या स्पर्धेसाठी अगदी बेतालपाड्यामधून आमचे परम मित्र एक ऑलराऊंडर खेळाडू निखिल चाळके आणि त्यांचे परम मित्र मयूर घरत यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत। ऑल द बेस्ट निखिल अँड मयूर। चला आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत। टॉस बॉक्स मध्ये सुनीलजी भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे। माजी सरपंच आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये। टॉस बॉक्स मित्रांनो सन्माननीय रवींद्र गुळवी, विनोदजी आरट, प्रदीपजी आरट आणि संदेशजी वखारे आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे। 4 षटकांचा हा सामना आहे। पाहुण्याच्या त्यामध्ये आपण टॉस देत आहोत। पाये टीमचा कॉल, काटाचा कॉल आहे आणि आलेला आहे छापा। रिटॉस आता काटा झालेला आहे। टॉस पाये टीम संघाने जिंकला। थँक्यू सो मच। आपण व्यासपीठावर बसत आहे। थोडीशी चर्चा, ते म्हटलं जातं की संघटनेमध्ये जेव्हा संघ जास्ती होतात, युवा नौका संघ जे असतात 10 संघ ते देखील चांगले असतात। 10 संघांना संदेश वखारे यांनी जी संधी दिलेली आहे, जय बजरंग भिना टीम जी आहे त्या ऑर्गनाइज कमिटीने जी संधी दिल्या त्या संधीमध्ये नक्कीच तुम्हाला खेळण्याचा इथे काय बेनिफिट आणि काय वाटतं तुम्हाला या स्पर्धेविषयी? निश्चितच चांगली स्पर्धा आयोजित केली आहे। जसं आम्हाला आद्य रमेश तारे साहेबांनी कॉल केला की असा एक लॉट आहे, तुम्ही खेळणार का? आम्ही लगेच तयारी दर्शवली, कारण काय प्रत्येकजण आज सुट्टी करून आलेले आहेत, पण क्रिकेटची आवड आहे आणि हे होणं गरजेचं आहे। आम्ही वारंवार मीटिंगमध्ये हेच सांगतोय की जे नौके संघ आहेत त्यांचा एक पर्सनली एक लॉट असावा आणि त्याच पद्धतीत मला वाटते दमन दौऱ्यामध्ये केलेलं आहे की जेणेकरून नवीन संघ देखील खेळतील आणि असोसिएशन देखील कंटिन्यू राहू शकते। यासाठी आपण टॉस जिंकले, काय निर्णय आपला? शतरक्षण करण्याचा निर्णय। 4 षटकांचा सामना आहे। पॉवर प्लेचा षटकामध्ये कोणता गोलंदाज आहे तो आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देईल? गोलंदाज आमचे आहेत रविकांत देवलेकर, सध्या चांगली गोलंदाजी करतोय, आमची गोलंदाजी आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू। थोडा आउटफिली आहे आणि खेळाडूंना माझी निश्चित एक विनंती असेल की थोडी कोणी रिस्क घेऊ नका, जेणेकरून आपल्याला दुखापत होऊ नये। किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल भिनार संघाला? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। तुम्ही कोणता रोल करणार आहेत कॅप्टनशिपमध्ये, गोलंदाजी की फलंदाजी? मी दोन्ही बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतोय आणि तसे आमचे फलंदाज आहेतच, सिच्युएशननुसार आम्ही बघू। नक्कीच। आता 40 प्लसचा इतर एक प्रश्न आहे माझा, आपण ग्रामीणच्या मॅचेस बघता का? हो बघतो। कोणता खेळाडू आहे तो चमकतो सध्याच्या घडीला? सध्या तरी मी बघतोय की आपल्याच गोरसे परिसरातला भावेश पवार आहे। काल देखील त्यांची मॅच बघतो आणि आम्हाला देखील खंत होती कधी कधी 2 बॉल 3, 1 बॉल 1 पण होत नाही, पण सध्या त्या प्लेयर आणि जर अजून जर बघितलं तर करण आम्हाला सारखा एक प्लेयर आहे आणि निश्चित त्यांच्याकडे बघून क्रिकेट खेळणं आताच्या युवकांना गरजेचं आहे। आणि खरोखर ताहिर शेख आहे आणि हेमंत बलियान आहे की त्यांनी या प्लेयरला एक सुगीचे दिवस दिलेत की कंटिन्यू त्यांच्या मॅचेस असतात ओपनच्या आणि क्रिकेटच्या व्यतिरिक्त मुलांनी अभ्यासाकडे किंवा आपलं काम देखील खेळून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे। चॅलेंजिंग क्रिकेट पाहायला मिळेल भिनारच्या अगेन्स्ट? हां बघू, कारण काय मला वाटते मी जसं तुम्ही आता सांगितलं मी भिवंडीमध्ये पहिली पालघर जिल्ह्याची असोसिएशन 2004ला सुरुवात केली असोसिएशन,
तेव्हा असोसिएशन नव्हत्याच आणि तेव्हा आम्ही इथे खेळायला आलो होतो या ग्राउंडवर. मला वाटतं त्या गोष्टीला 15-20 वर्षे झाली असतील आणि निश्चित हेच मला डाऊट होता की हेच ग्राउंड असणार. खूप चांगलं बोलता, असं की बोलतच राहावं. तुमच्या संघासाठी शुभेच्छा. येऊ ते कानाई पाय टीम संघाचे संदेश स्वतः ऑर्गनाईज केलाय. सकाळी ठीक तू 7 वाजता इथे उपस्थित होता, मला देखील कॉल आला होता तुझा. संदेश, काय वाटतं टीमकडून काय अपेक्षा, घरच्या मैदानावर कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे? नक्कीच टीमच्या माध्यमातून भरपूर अपेक्षा आहेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी माझ्या टीमने भरपूर मेहनत केली आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. संदेश, तू टॉस जिंकलास, तुझा निर्णय काय असता? फलंदाजीच घेणार होतो. संदेश, फार स्पर्धा सुरू आहेत, मात्र न्यू पोर्टिप्लस संघटनेच्या माध्यमातून तू देखील एक स्पर्धा ऑर्गनाईज केला आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे? DJ चांगला ठेवण्यात आलेला आहे, व्यासपीठ चांगला बनवलेला आहे, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक से बडकर एक कॉमेंटर सध्या तू इथे मागवलेले आहेत. संदेश, काय वाटतोय स्पर्धेविषयी, तू काय म्हणशील जी स्पर्धा तुम्ही ठेवली आहे? नाही, नक्कीच मी आधी म्हटलं की ज्या प्रकारे मला सहकार्य झालं या ठिकाणी, मग आमच्या जय बजरंग संघाच्या माध्यमातून हे सहकार्य पुढे देखील राहील ही मी अपेक्षा बाळगतो आणि खेळणाऱ्या सर्व टीम्सला विनंती आहे की आपण नक्कीच आम्हाला कोऑपरेट करा, जेणेकरून येणाऱ्या काळात आम्ही अधिक चांगलं नियोजन कशा प्रकारे करू याकडे आमचं लक्ष असणार आहे. तर आपल्याला फलंदाजी करायची, 4 षटकांचा सामना. ॲज अ कॅप्टन काय माइंडमध्ये आहे, किती टार्गेट इथे महत्त्वाचं असेल या मैदानावर? 40+ खेळतात म्हणून 40+चा टार्गेट आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा. होते संदेश वकारे. नाणेफेकी जी आहे कानाई पाये टीम संघाच्या कॅप्टनने जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, अजिबात आपण वेळ न घेता दुसऱ्या डावाला सुरुवात करीत आहोत. वाईसाहेब दाबाड, दुगाड फाटा, आमचे शैलेजी मांजरेकर सर सज्ज झालेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. नक्कीच संदेशजी पाटील, तुम्ही सगळ्यांचं कौतुक करता, पण तुमचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. खूप छान, प्रत्येक शब्द अगदी श्रवणीय असंच वाटतं. तर या ठिकाणी 26 धावांची गरज. अनंत केने साहेब उपस्थित झालेले आहेत. गोरसई गावचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. मॅच ऑन झाली आहे. नक्कीच गोरसई गावचे माजी सरपंच अनंतजी केने साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. आणि पहिल्या चेंडूवर दोन धावांनी अकाउंट ओपन केलंय. फलंदाज मच्छिंद्र आणि राकेश ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी करतायत ते महानंद. ज्ञानेश्वर चिकणे यांनी अजूनही हिंमत हारलेली नाहीये की आपल्याला सामना जिंकायचा आहे. मन तर ते सगळ्यांचे जिंकतात, पण यावेळेस सामना जिंकायचा आहे. ज्ञानेश्वर दादा, महानंद यांचा पुढचा चेंडू, काही घडतंय काही बिघडतंय त्यांच्यासमोर. पुन्हा एकदा मच्छिंद्र आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा विचार होता, बीट झाले. निर्धाव चेंडू, खूप छान चेंडू. खरं तर महानंदन पाटील यांना यॉर्कर बाबाच्या नावाने ओळखलं जातं. आणि वाव, अतिशय बॅटची कडा, फलंदाज झाला मिस, बॅटने बॉलला केलं किस, पण एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेने धावसंख्या होते 3, बिनबाद 3. महानंद अजून त्याचे भात्यातले अस्त्र शस्त्र आलेले नाहीत. आणि नक्कीच आमचे दिग्गज समालोचक रोहन पाटील, संदेश पाटील, सवाल जहां पर जटिल वहां पर संदेश पाटील, रोहन पाटील. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय आणि आता मात्र आणि ज्ञानेश्वर चिकणे यांच्या मनात एकच शब्द आला, हरलो तुमच्या पुढं. नक्कीच 3 धावा पळून काढलेल्या आहेत. या 3 धावांनी धावसंख्या होती ती 6. 26 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 6 धावा झालेल्या आहेत. ज्ञानेश्वर चिकणे यांनी 3 झेल पूर्ण मॅच मध्ये पकडल्या.
तरी पण 555 रुपयांचं बक्षीस, 1111 रुपयांचं बक्षीस. A1 जोडीचे महत्वाचे सदस्य आमचे परम मित्र नक्कीच संदेशजी वखारे, भिनार गावचे कोहिनूर हिरे. महानंदांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि अतिशय छान सोपा झेल. फलंदाज मात्र फेल आणि महानंदाच्या जाळ्यामध्ये एक मोठी मछली मच्छिंद्राच्या रूपाने. आपण सर सत्कार सन्मानाकडे बोलणार आहोत आपण. एक चेंडू शिल्लक आहे संदेश पाटील सर. अनेक मान्यवर पाहुणे आपण स्टेजवर पाहतोय. नक्कीच गोरसई गावचे 24 कॅरेट सोने, खणखणीत नाणे, अनंतजी केने साहेब, आपलं मनापासून स्वागत. पहिलं षटक मार्गस्थ आहे महानंद यांचं. नावाप्रमाणे त्यांनी 1 विकेट नक्कीच मिळवलेला आहे. ज्ञानेश्वर चिकनेंच्या चेहऱ्यावर आनंद, कारण गोलंदाजी करतात महानंद. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज राजेश. नक्कीच राजेश म्हणजेच राजा, आणि राजा नाही तर मजा नाही. पुन्हा एकदा महानंद सज्ज, कोण कुणावर करणार राज्य. आणि आता मात्र दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. वाईट विक्रम नाईक, पंकज म्हात्रे आमचे लाडके पंच. आणि या एका धावेनिशी धावसंख्या होती ती 7. गोलंदाज पुन्हा तयार होत आहेत. आणि अतिशय सुंदर पद्धतीने तटवण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू भूमिगत जातोय आणि 2 धावा पळून काढण्यात यश. तर मित्रांनो, आपण षटकाचा खेळ जो आहे ते समाप्त झालेला आहे. तर आपण स्वागत सन्मानाकडे बोलत आहोत. या स्पर्धेचे आयोजक जय बजरंग भिनार आणि मी संदेश वखारे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय अनंत केने, माजी सरपंच गोरसई यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच संदेश पाटील सर, खूप मोठी माणसं संदेश वखारांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित. महाराष्ट्राचं महावस्त्र, शॉल आणि ज्यांचं चरित्र स्वच्छ अशा गोड माणसाला हे पुष्पगुच्छ. साहेब आपलं मनापासून स्वागत. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. माजी सरपंच यांचा स्वागत आणि सन्मान मी संदेश वखारे यांना पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी इथे उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करताना महाराष्ट्राची परंपरा अतिथी देव भव, आपण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करत असतो नेहमी. माहेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत संदेशजी वखारे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सुनील भोईर साहेबांना. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, व्हॉइस ऑफ दुगाड, आमचे मित्र शैलेजी मांजरेकर सर. थँक्यू संदेशजी पाटील. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 8.50 ची सरासरी. नक्कीच 3 लागोडपाठचे चौकार जर आले तर भूषण यांच्याकडून आजची मेजवानी असेल ते म्हणजे गावठी कोंबडे ते दिले जातील. प्रत्येक हॅट्रिकसाठी आहे काटेई संघाला. तर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता मात्र हृदयाची धगधग वाढते दोन्ही संघांच्या पाठीराखे. मला माहिती आहे आपण सगळेजण या सामन्यानंतर एका नामांकित समालोचकाच्या समालोचनाची वाट बघताय. आमचे रोहन पाटील, आणि या ठिकाणी आपण पाहतोय अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज.
पुन्हा एकदा गोलंदाज यशवंत. आणि अतिशय छान लेग टर्न पाहायला मिळाला. अगदी 90 नाही पण नक्कीच 70 अंशामध्ये हा चेंडू वळालेला आहे. अतिशय सुंदर चेंडू यशवंत यांचा. नावातच यश आहे, नामवंत गुणवंत असे हे गोलंदाज यशवंत. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. पप्पेने जे 2 षटकार मारले होते त्यामुळे हा सामना. आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला आणि अतिशय सुंदर चौकार. नक्कीच गाणं 1 2 3 पण आता मात्र या चेंडूवर धावा येतात 4. आणि या 4 धावांनिशी समीकरण सोपं होतंय काटई संघासाठी. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. फक्त 12 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. आणि अतिशय आणि पुन्हा एकदा चौकार. ईट का जवाब पत्थर से. हॅट्रिक साठी शुभम पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. बघूया, पप्पा यांनी हॅट्रिक चुकवली होती परंतु या ठिकाणी मात्र राजेश. पाहूया या चेंडूवर काय घडतंय, काय बिघडतंय. सात चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. सात चेंडू आणि 7 धावा. दोघांना एकमेकांची साथ द्यायला लागेल. आजची तारीख सुद्धा 17 म्हणजे 1-7. नक्कीच आणि आता मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सोपा झेल सोडलेला आहे. मला वाटते आता ही झेल नाही तर मॅच सोडलेला आहे. कारण आता मात्र अतिशय सोपा झेल होता. अंदाज चुकला आणि झेल सुटला. 6 चेंडूत 5 धावांची गरज. खरं तर पप्पा यांचे 2 षटकार जरूर वडूनगर या संघाच्या टीम मध्ये गेले होते परंतु जे माफक आव्हान पाहिजे होतं ते दिलेलं नाहीये. धावसंख्या झालेली 21. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज.
हॅलो, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि या ठिकाणी चौकार जातोय. या चौकारानिशी सामना एकतर्फी होतोय. नक्कीच काटाई संघ विजयाच्या उंबरठ्यावर. नक्कीच. आणि पुढचा सामना आपण जी सगळेजण वाट बघत आहोत, धर्मेंद्र भोईर यांचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच ऑनलाईन सुद्धा हजारोच्या संख्येने प्रेक्षक सज्ज. बिग मैन ऑफ भीमा भिनार धर्मेंद्र भोईर, बस नाम ही काफी है. रोहन पाटील, आपण जर आजूबाजूला असाल तर तुमचा गोड आवाज ऐकण्यासाठी माझ्या सहित सगळेजण सज्ज आहेत. और धोनी के अंदाज में मैच को फिनिश किया. इतना बढ़िया मिड विकेट के क्षेत्र में छक्का, बहुत बढ़िया. और काटाई टीम उमेश पाटील ना, उमेश भोईर. आणि काटाई संघ या ठिकाणी खूप छान विजय संपादन केलेला आहे. ज्ञानेश्वरजी चिकणे सर, तुमची जागा आमच्या हृदयात आणि स्टेजवर आहे, सो प्लीज कम ऑन द स्टेज.